खेळाडू आहेत गौरवजी निकम। कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल होईल आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये अर्थातच भोर तालुका आणि पुणे तालुक्याचा एक गोड आवाज संकेत यांच्याकडे जाऊया आणि त्यांच्या वाणीमधून या संपूर्ण मॅचची कहाणी ऐकूया। धन्यवाद। थँक्यू सर। निश्चितच आपण पाहतोय रायरेश्वर चषक 2025 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं प्रेक्षकांचं आपण सरचे स्वागत करूयात। वैगाव टीमचे सचिनदादा वाडकर त्यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत। सचिनदादा वाडकर वैगाव यांना विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। चलो मॅच जर आपण पाहिली या ठिकाणी आजच्या दिवसामधला सामना क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला भेटतो। मला वाटतं शाहूवाडी तालुका कोल्हापूर ह्या तालुक्यामधला करंजोशी हा संघ या ठिकाणी खेळतोय आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय नक्कीच अकोशी संघ खेळताना आपल्याला पाहायला भेटणार आहे। आणि आपण पाहतोय स्क्रीनवरती ट्रॉफीज पाहायला भेटतात। या ट्रॉफीज आहेत आणि या ट्रॉफीजसाठी इथे 24 संघ अगदी भिडणार आहेत। खरं तर आपण पाहतो छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेला रायरेश्वरची भूमी आपल्याला पाहायला भेटते। सिंहासारखा आला वाघासारखा लढला, सिंहासारखा आला वाघासारखा लढला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतान नोडून गेला, स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला, असा राजा शिवछत्रपती आम्हाला लाभला। असं म्हटलं तर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र कचले आणि इतके अनर्थ एका अविद्येने झाले। महात्मा ज्योतिबा फुलेंना देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करूयात। तदनंतर मात्र शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि तो प्राशन केलेला गुरगुरल्याशिवाय राहत नाही। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील या स्पर्धेच्या वतीने आपण विनम्र अभिवादन करूयात। नैराश्य धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखं असते, धूळ झटकली की ते तलवार पुन्हा धारदार बनते, असं ज्यांनी सांगितलं। आणि खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाड्याचा प्रसार अगदी ज्यांनी रशियापर्यंत केला, रशियाची भ्रमंती हा पुस्तक लिहिला आणि निश्चितच साहित्यशाहीर अण्णाभाऊ साठेंना देखील आपण या स्पर्धेच्या वतीने विनम्र अभिवादन करूयात। जत मैदानामध्ये मॅच खूप चांगले आहे, कारण आपण जर पाहिलं ना दोन्ही टीम पहिल्यांदाच एकमेकांच्या विरुद्ध लढत आहेत। एक टीम आहे वाई तालुक्यातला संघ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय अगदी शाहूनगर तालुक्यातला करजोशी संघ शाहूवाडी। नाणेफेकीचं कौल जिंकला अकोशी टीमने, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला। चला पंचांना विनंती क्विकमध्ये सामना चालू करायचा आहे। सामना 4 षटकांचा आहे आणि त्यामध्ये पॉवर प्ले 1 षटकाचा राहील, याची नोंद घ्या। या अगोदर आपण आवाज ऐकत होता खरं तर पश्चिम महाराष्ट्राचा एक बुलंद आवाज महाबळेश्वरला बिलॉंग करणारे आमचे संतोषजी देसाई सर यांचा तुम्ही आवाज ऐकला, खूप चांगलं समालोचन त्यांनी केलं। पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले 3, 2, 1 इथे मॅच होते सुरू। खरं तर वाई तालुक्याचा विचार जर केला ना, वाई एक गाव 18व्या आणि 19व्या शतकामध्ये महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी होती आणि वाई हे शहर महाभारताच्या काळामध्ये अगदी विराट राजाची विराट नगरी होती आणि त्या वाईच्या टीम विरुद्ध खेळत असताना पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय संतोष यांच्या मार्फत अगदी चौकार आला आहे, 4 रन। मधून दोन्ही जे खेळाडू आहेत ना महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आहेत आणि गुरुदत्त कलाकार प्रतिष्ठान दोंडेवाडीचे आयोजक कमिटी ना त्यांची जोडी पोलीसच आहे। API ज्ञानेश्वर दोंडे आणि हवलदार बाप्पू दोंडे इथे जी जोडी खेळते ना ती देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्येच आहेत। स्ट्राईकवरती बॅट्समन आपण पाहतोय अगदी संतोष, नॉन स्ट्राईक इनवरती आहेत प्रवीण आणि गोलंदाज साहिलवरती अगदी पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार, ऑटो स्ट्रोक। पहा सर रविशास्त्री नेहमी म्हणतात ज्यावेळी एखादा खेळाडू खेळतो आणि पहिल्या बॉलवरती 10 बनवतो ना त्याचा आत्मविश्वास वाढत असतो आणि सर काय बॅटिंग चालले। पहा संतोष यांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय अगदी साहिलला अंकुश लावलाय, 2 बॉलवरती 2 चौकार मारलेले आहेत। या अगोदरचा सामना आपण पाहिला वैगाव विरुद्ध कुसगाव, कुसगाव संघ जिंकला, विजेता संघाचे हार्दिक अभिनंदन। वैगाव टीम तुम्ही देखील खूप चांगलं खेळला। इथे हा फटका फसला आहे, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल आणि इथे काय होत आहे इथे अगदी तुम्ही पाहताय सोन्याचा गोळा धरती मातेला अर्पण केलाय। पण 2 बॉलवरती 2 चौकार आले, तदनंतर मात्र फसवलं होतं साहिल यांनी, परंतु इथे आपण पाहतोय अगदी जीवनदान आलेलं आहे। संतोष यांचा जो विचार केला एक विस्फोटक फलंदाज आहेत, बरेचसे मॅचेस या खेळाडूने गाजवलेत, अर्धशतकाचे बादशाह आहेत आणि त्यांना मात्र या ठिकाणी जीवनदान भेटलेलं आपण पाहतोय आणि तदनंतर मात्र एक सिंगल घेतले। आता प्रवीण स्ट्राईकवरती आलेले आहेत। शाहूवाडी तालुक्यामध्ये खरं तर या टीमचं खूप मोठं नाव आहे, करंजोशी संघ बरेचसे क्रमांक या संघाने या वर्षी पटकवलेत आणि आज या ठिकाणी गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान दोंडेवाडीच्या रायरेश्वर चषकामध्ये तो खेळण्यासाठी आला आहे। पहिला 3 बॉलवरती आपण पाहिले इथे 9 धावसंख्या आलेल्या आहेत। अकोशी संघ हा देखील खूप चांगला संघ आहे, या संघामध्ये देखील खूप चांगले खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात। हा बॉल इथे फटकवण्याचा प्रयत्न होता, बॅटची आउटर एज लागले, क्षेत्ररक्षण गचाळ होते, 1 धाव कंप्लीट केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानामध्ये होईल
आणि इथे आपण पाहतोय अगदी 2 धावा कंप्लीट केल्यात. खरं तर क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची असते आणि ते आपण जर पाहिलं ना, अगदी कॅच सुटली तिथे एक धाव पहिले, आता मिसफिल्डिंगच्या स्वरूपात इथे 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आल्या. यानंतर आपण पाहणार आहोत मालतपूर विरुद्ध वासोळे या दोन्ही संघांना देखील विनंती, आपण देखील तयारी दर्शवायची आहे. चलो मॅचमध्ये षटक क्रमांक पहिलं, 5वा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता सुट्टी नाही. इथे एज लागले, कॉट बिहाइंड द विकेट. काय कॅच पकडले, इथे यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. खरं तर इष्टांच्या पाठीमागे राहुल बनगे यांनी कॅच पकडले, खूप चांगली कॅच पकडली. आणि नवीन खेळाडू इथे आपण पाहतोय अगदी गडी बाद झाल्यानंतर आनंद आलेला आहेत. आता एक खेळाडू बाद झालाय, मला वाटतं इथे प्रवीण बाद झालेत आणि नवीन खेळाडू गेलेत आनंद. हे देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये त्यांनी दोन्ही सख्खे भाव आहेत. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल आता उद्या रामनवमी आहे आणि रामनवमीला तिसरा खेळाडू आला आणि तिसरा खेळाडू देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जणू काय इथे पोलिसांची टीमच पोलिसांचा संघच खेळतोय की काय. आणि आपण पाहतोय नवीन खेळाडू मैदानामध्ये आलेत. नवीन खेळाडू आपण पाहतोय आनंद. या षटकामधला शेवटचा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय. शिराचा वेध घेतोय, चांगला कमबॅक इथे आपण पाहतोय साहिल यांच्या मार्फत पाहायला भेटतोय. षटकाची समाप्ती होईल, षटक क्रमांक संपले पहिल्या षटकाचा खेळ संपला तर टीमची धावसंख्या 11 वरती इथे आपण पाहतोय. 1 गडी बाद 11 धावसंख्येवरती धावफलक. आइए डीजे. पहिल्या षटकामध्ये साहिल यांच्या पहिल्या 3 बॉलवरती 2 चौकार आले होते, परंतु असं पहा म्हणलं तर रात नाही ख्वाब बदलता है, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का क्योंकि किस्मत बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. पुढचे 3 बॉल काय आहेत, सुरेख गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहिली अगदी साहिल यांची. आणि आता नवीन गोलंदाज, न्यू कॅन्डिडेट, न्यू सॅम्पल, नवीन विस्फोटक चेहरा आपण पाहतोय. बॉलिंग एंडवरती येत आहेत विशाल या ठिकाणी नवीन गोलंदाज झालेला आहे. स्ट्राईकवरती आता आपण पाहतोय अगदी संतोष सामना करणार आहेत. सदरक्षण आहे, कलानिग्रहण आहे, सज्जनांच्या रक्षणासाठी, दुर्जनांच्या नाशासाठी महाराष्ट्र पोलीस कार्यदलामध्ये या ठिकाणी पाहतोय दोन्ही खेळाडू आणि ते आता मैदानामध्ये आलेले आहेत. एक बंधू बाद झालाय, दुसरा भाऊ या ठिकाणी आपण पाहतोय त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेत. 4 षटकांचे सामने, त्यामध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलंय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 11 आकड्यावरती आता आलेला आहे तो करंजोशी संघ. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न होता, हा बॉल खूप चांगला हाताळला. इथे मात्र आपण पाहतोय अगदी कहीं पे निगाहे कहीं पे निशाण. इथे आलेला हा डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता इथे होतं. आणि दुसरं षटक असताना इथे आपण पाहतोय पहिला बॉल आलाय डॉट, 1 चेंडूचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 11 आकड्यावरती. हा बॉल देखील आपण पाहतोय अगदी सुरेख चेंडू हाताळलाय. अजून एक डॉट बॉल आणि या डॉट बॉल नंतर 2 चेंडूंचा खेळ संपतो. टीमची धावसंख्या 11 या आकड्यावरती आल्या आहे. 11 धावांवरती धावफलक आपण पाहतो. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला 51,000 रुपये पाहायला भेटते. सन्माननीय रणजितदादा शिवतरे, माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद, आदर्श जिल्हा परिषद सदस्य. इथे आपण पाहतोय अगदी फटका फसला होता, उंची जास्त लांबी कमी होती, तिथे चेंडू नो मॅच लँडमध्ये पडला. तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या 2. यानंतर आपण या ठिकाणी सचिनजींचा सन्मान करणार आहोत. सचिनदादा वाडकर यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. वैगावचे एक उत्कृष्ट खेळाडू, त्यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. त्याचबरोबर आमचे दह्याटगावचे बंधू धनावडे यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या. जात मैदानामध्ये दुसरा षटक प्रगतीतर असताना 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 13 आकड्यावरती. सचिनदादा यांना विनंती, सचिनदादा आपण व्यासपीठावरती पुढे या. आणि मी महाराष्ट्र पोलीस सुनील बाप्पू धोंडे यांना विनंती करतो, त्यांच्या शुभ हस्ते आपण वैगावचे एक डॅशिंग खेळाडू सचिनदादा वाडकर यांचा शुभ सन्मान करणार आहोत. सचिनदादा आपण पुढे या. जात मैदानामध्ये आपण पाहतोय अगदी दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामधला आज 4था बॉल अगदी निर्धाव आलाय, डॉट बॉल आलाय. 4 बॉल या ठिकाणी हाताळलेले आहेत गोलंदाज विशाल यांनी आणि फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत. हा बॉल स्ट्राईक बॉल हाताळला. इथे आपण पाहतोय अगदी अपील केले
आत्मविश्वास जास्त, उत्साह कमी होता आणि इथे आपण पाहतोय अगदी पंचांनी निर्णय हा फेटाळलेला आहे. चेंडू क्रमांक आपण पाहतोय इथे हा आलाय डॉट बॉल. या डॉट बॉल नंतर 5 चेंडूंचा केस संपलेला आहे. इथे सचिनदादा वाडकर वैगाव यांचा शुभसन्मान आपण करतोय. त्याचबरोबर दह्यावड गावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे बंधू धनावडे यांचा देखील या ठिकाणी आपण शुभसन्मान करणार आहोत. त्यांना देखील विनंती आहे आपल्या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी या दादा. 5वा बॉल काय गोलंदाजी केले. खरं तर इथे विशाल यांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगले अचूक टप्पे बेदक मारे त्यांनी हाताळले. शेवटचा बॉल. हा बॉल इथे गॅपमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील, पळतील, मिस फिल्डिंग होते आणि ते आपण पाहतोय गच्चा क्षेत्ररक्षण. शेवटच्या बॉलवरती पंचांचा इशारा तो यस इट इज अ 4 रन, 4 रन, चौका. राजनचा पहिला बॉल खूप चांगला इथे हाताळलेला आहे. पण नशिबात काहीच नसतं. सर्व खेळ कष्टाच्या जोरावर खेळायचं असतो आणि मला वाटतं ह्या अगोदरचं षटक जे होतं विशाल यांनी स्वतःच्या जोरावरती टाकलं, परंतु शेवटच्या बॉलवरती मिसफिल्डिंगचा चौकार त्या ठिकाणी आलेला आहे. पण प्रयत्न क्षेत्ररक्षण करणं खूप गरजेचं होतं, कारण प्रयत्न हा परीस असून त्याच्या योगाने वाळवंटाचे देखील नंदनवंदन करता येते. इथे आपण पाहतोय अगदी या षटकामध्ये दरम्यानचा पुढचा बॉल. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला बॉल इथे आलेला आहे डॉट बॉल. 1 चेंडूचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 17 या आकड्यावरती. 17 रन्स. लॉस ऑफ ओव्हर विकेट. एक गडी बाद झालेला आहे. इथे हा फटका विकेट करण्याचा प्रयत्न होता. तिथे एक धाव कंप्लीट केले. क्षेत्ररक्षक तिथे जातील, डाऊन द बॉल उचलतील, फेकतील, तोपर्यंत फक्त एक धाव. एका धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती आल्या. 18 या आकड्यावरती आल्या. पण 18 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे चांगला चेंडू टाकला. इथे खूप चांगला बॉल आपण पाहतो. लिंक बॉल हाताळला आहे आणि ते अजून एक बॉल इथे डॉट येतो आहे. या डॉट बॉल नंतर 3 चेंडूंचा केस संपलेला आहे. टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 18 या आकड्यावरती स्थिर पाहायला भेटते. पहिल्या षटकामध्ये 2 चौकार आल्या. पहिल्या षटकामध्ये 11 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावसंख्या खर्च केल्या विशाल यांनी. आणि आता तिसरं षटक हातात असताना आपण पाहतोय अगदी राजू वेडने 3 बॉल हाताळले. 3 चेंडू हातात असताना फक्त एकच धाव खर्च केले. चौथा बॉल. हा बॉल इथे आपण पाहतोय सुपर स्वीपर. ए लगा सिक्सर. चेंडू पाठवला अगदी सीमा रेषा पार. 6 रन. अगदी ऑन साइडला क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. अजून एक झेल सुटले आणि इथे पुन्हा एकदा 2 धावा पळून काढलेल्या आहेत. करता झेलचा प्रयत्न चांगला होता, परंतु इथे पहा उघड झेल देखील पकडणं गरजेचं आहे, कारण व्यासपीठ खूप मोठं आहे आणि इथे जर रेसमध्ये टिकायचं आहे तर झेल पकडणं गरजेचं आहे. इथे आलेल्या 2 धावा. या 2 धावेनंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 26 या आकड्यावरती धावफलक आलाय. शेवटचा बॉल हा देखील आपण पाहतोय अगदी अक्रॉस बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे. फेके देखील खूप चांगले होते. षटकाची ते समाप्ती होईल. षटक क्रमांक संपले. ते तिसरं 18 बॉलचा केस संपलाय आणि 3 षटकांचा केस संपला तर टीमची धावसंख्या 27 या आकड्यावरती आले. गडी बाद झाले. एक शेवटच्या 6 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे.
वंदन भेटलंय. संतोष अजूनही मैदानामध्ये खेळत आहेत. 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत, 1 षटकार आलाय. तब्बल जर संतोषांचा विचार केला वैयक्तिक 25 धावांवरती ते खेळत आहेत. शेवटचे 6 बॉल हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण आतापर्यंत आपण जर पाहिलं ना इथे धावसंख्या 28 झाली आहे आणि इथे 40+ धावसंख्या खूप चांगली ठरेल. शेवटचे 6 बॉल. पहिल्याच बॉलवरती बिगिट करण्याचा प्रयत्न होता. इथे पंचांनी सांगितलं एसीटीचं वाईट बॉल अवांतर धावसंख्या 1 पहिल्याच बॉलवरती ते खर्च होते आणि एका धावानंतर टीमची धावसंख्या 28-28 या आकड्यावरती आता धावफलक आलाय. इथे आपण पाहतोय अगदी पहिलाच बॉल अतिरिक्त स्वरूपाचा हाताळलाय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी हे खूप महत्त्वाचं षटक आहे, कारण शेवटचं षटक नेहमी अनावरचं षटक असतं आणि ते हाताळण्यासाठी ते आता ओमकार आले. हा बॉल चांगला फटका केलाय, बॅकफुटला येऊन पंच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, मिस फिल्डिंग होत्या. इथे मिलेगा मौका मारेगा चौका. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. 4 रन. बॉल वाईट आला. हा बॉल जवळजवळ अडला असता, परंतु गचा क्षेत्ररक्षण झाले. इथे एक चौकार आले. या चौकारानंतर टीमची धावसंख्या 32 वरती. अजूनही शेवटचे 5 बॉल बाकी 29 वरती. इथे आता संतोष खेळतोय. स्ट्राईकवरती आपण पाहतोय बॅट्समन संतोष आनंद ही जोडी मैदानामध्ये खेळते. प्रवीण नावाचं वादळ मैदानाच्या अगदी बाहेर गेल्यानंतर इथे अगदी आनंद यांनी खूप चांगली पार्टनरशिप केली संतोषांच्या बरोबर. शेवटचं षटक हाताळण्यासाठी ओमकार आलेत. ओमकारांचा पहिला बॉल वाईड होता, दुसऱ्या बॉलवरती चौकार आलाय. 1 बॉल झालाय, अजूनही 5 बॉल. या 5 बॉलवरती काय होईल? हा बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका तिथे खेळला. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि फक्त एका धावेवरती समाधान. खूप चांगली फेकी त्या ठिकाणी केली आहे. एक सिंगल येते. एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 33 वरती आले आहे. शेवटच्या 4 बॉलचा खेळ आता मैदानामध्ये बाकी आहे. पण मागील मॅचमध्ये वैगाव टीमचा जो कुसगाव टीमचा जो मॅन ऑफ द मॅच खेळाडू राहिला त्याला फक्त आपण ट्रॉफी दिली होती. त्यांचं या ठिकाणी टी-शर्ट राहिले, त्यामुळे टी-शर्ट स्वीकारण्यासाठी दादा आपण व्यासपीठावरती या. कुसगाव टीमचे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच. खरं तर त्यांनी सांगितलं ते रांगड्या मातीतला रांगडा खेळ खेळत असतात, म्हणजे कुस्ती खेळ त्यांचा आवडता खेळ आहे आणि त्या कुस्तीच्या जीवावरती ते आज रेल्वेमध्ये त्या ठिकाणी कार्यरत आहेत. दादांना विनंती आपण व्यासपीठावरती या. तुमचं ते मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट आहे ते स्वीकार करण्यासाठी व्यासपीठावरती या. हा बॉल खराब आहे. हा बॉल पुन्हा हाताळावा लागेल आणि इथे आपटण्याचा प्रयत्न होता उजव्या इष्टीच्या, खूपच लांब आलाय. इथे अतिरिक्त स्वरूपाची 1 धाव पुन्हा भेटेल आणि या एका धावेनंतर टीमची धावसंख्या आता 34 या आकड्यावरती आल्या आहे. 2 बॉलचा खेळ संपला, टीमची धावसंख्या 34 वरती. हे षटक खूप महागडा आहे. आतापर्यंत ओमकार यांनी 2 बॉल हाताळले. 2 बॉल हाताळत असताना इथे धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत 7. हा बॉल इथे आपण पाहतोय अगदी क्रिकेट मधली मेजवानी. त्याला मात्र हुक केलाय, चेंडूला दाखवले सीमा रेषा. इथे अजून एक या षटकामधला चौकार. षटकामधले आतापर्यंत 3 बॉल झाले, त्यामध्ये 2 चौकार 2 वाईट 1 सिंगल आले. हा फटका देखील चांगला खेळला आहे. तिथे आपण पाहतो अगदी क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. 2 बाउन्स चेंडू उचललाय, फेकलाय, तोपर्यंत फक्त 1 सिंगलच भेटते. हा बॉल खूप चांगला आहे. पण या प्रकारचे चेंडू हाताळणं खूप गरजेचं आहे आणि इथे आलेल्या एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 39 या आकड्यावरती आता धावफलक आला आहे. अजूनही शेवटच्या लास्ट 2 बॉलचा की ते मैदानामध्ये बाकी आपण पाहतोय. या षटकामधल्या दरम्यानचा 5वा बॉल.
हा बॉल बॅटची एज लागली, क्षेत्ररक्षक तिथे आहे, धावचीची संधी, इथे फेकी कुठे केलाय आपण पाहतोय, अगदी गच्चा फेकी केली आणि तिथे एक सिंगल पुन्हा एकदा कंप्लीट केले आणि एका सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता 40 या आकड्यावरती येते. शेवटचा एक बॉल आता बाकी असेल, 5 बॉलचा केस संपला, टीमची धावसंख्या 40 वरती. अंतिम बॉल इथे येतला, सुरेख बॉल, षटकाची इथे समाप्ती होईल आणि आपण पाहतोय षटकाची समाप्ती झाल्यानंतर टीमची धावसंख्या 40 वरती, 41 धाव्यांची गरज आपण पाहतोय इथे अगदी अकोशी टीमला बनवायचे. त्याचबरोबर महाराष्ट्र पोलीस संतोषाबा यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते, त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूयात. व्यासपीठावरती आपण सन्मान करूयात. या ठिकाणी सन्माननीय आंबेकर गावचे सामाजिक कार्यकर्ते, एक उत्कृष्ट खेळाडू अक्षयजी कोपडे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस सुनील बापू धोंडे करतील. अक्षयजी कोपडे यांना विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण नितेशजी देवगरे यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. नागेश्वर क्रिकेट संघ आंबवडे या टीमचे ते कर्णधार आहेत. नितेशजींना देखील विनंती आहे आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय केपी दादा, खरं तर खूप मोलाचं सहकार्य त्यांचं आहे. ज्या क्रीडांगणामध्ये आपण खेळतोय ते क्रीडांगण सजवण्याचं काम या ठिकाणी आपण पाहतोय सन्माननीय केपी दादा यांनी केलेलं आहे आणि केपी दादा यांना देखील विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. नितेशजी देवगरे आपण पाहतोय, अगदी व्यासपीठावरती सन्माननीय अक्षयजी कोपडे यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर नितेशजींना विनंती, नितेशजी या आणि आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करा. खरं तर आंबवडे संघ हा ग्रामीण भागामध्ये क्रिकेट खेळत असतो, परंतु अगदी त्या संघाला उद्या या ठिकाणी खेळण्याची संधी नितेशजी देवगरे यांच्यामुळे प्राप्त झाली आहे. सन्माननीय नितेशजी देवगरे क्रिकेटप्रेमी, त्यांचा देखील या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. त्यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ह्या स्पर्धेमध्ये खरं तर हे मैदान खूप चांगलं आहे आणि हे मैदान ज्यांनी सजवले केपी दादा यांना विनंती आहे, केपी दादा आपण या आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. खरं तर हा जो सन्मान आहे खूप स्पेशल आहे. तदनंतर सन्माननीय जितेंद्रदादा म्हात्रे, केपी दादा, जितेंद्रदादा यांना विनंती आपल्या शुभ सन्मानाचा या ठिकाणी स्वीकार करायचा आहे. खऱ्या अर्थाने ही संपूर्ण स्पर्धा आणि ज्यांच्या माध्यमातून या मैदानावरती सुशोभीकरण करण्यात आले, म्हणजे सजावट करण्यात आले, आदरणीय आमचे जितेंद्र दादा म्हात्रे यांचा सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कारण आपण जर पाहिलं सातारा प्रीमियर लीग याही स्पर्धेला त्यांच्याच माध्यमातून आपण डेकोरेट करताना पाहिलं. जितेंद्र म्हात्रे यांना मुख्य व्यासपीठावरती मुंबई पोलीस सुनील धोंडे बापू यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम, अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृतीची परंपरा आहे आणि ही परंपरा खऱ्या अर्थाने दोंडेवाडी गावच्या माध्यमातून या ठिकाणी जोपासली जाते. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. आणखी एक महत्त्वाची सूचना आहे, विनर ही मॅच आपण यानंतर खेळणार आहोत. ब्लॅक कोब्रा कुसगाव संघ आपण तयार राहा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर तुमची मॅच असेल. धन्यवाद. यस, मैदानामध्ये जाऊयात. या सामन्यामध्ये आपण पाहतोय करंजोशी टीमने बनवलेल्या आहेत धावसंख्या 40-41 धावा या ठिकाणी बनवायच्या आहेत त्या अकोशी टीमला. अकोशी टीमकडून आपण पाहतोय बॅट्समन आलेत साहिल आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये आलेली आपल्याला पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक सांघिक पहिलं व्यक्ती पहिले हातवण्यासाठी पॉवर प्लेस या ठिकाणी आपण पाहतोय अगदी गोलंदाज आनंद या ठिकाणी आलेत मैदानामध्ये. स्ट्राईकवरती आपण पाहतोय बॅट्समन साहिल सज्ज राहतील. 41 धावसंख्येचं आव्हान, एक फायटिंगजनक स्कोर आपल्याला या ठिकाणी मैदानामध्ये पाहायला भेटतोय. गोलंदाज सज्ज झालेत आनंदा. सांघिक पहिलं षटक, पॉवर प्लेचं पहिलं षटक, स्ट्राईकवरती साहिल. पहिल्याच बॉलवरती विकेट करण्याचा प्रयत्न होता, इथे आपण पाहतोय अगदी प्रयत्न फसलेला आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे आणि पहिल्याच बॉलवरती इथे डॉट बॉल होतो आहे. 2 अक्षरांचं लक, 2.5 अक्षरांचं भाग्य, 3 अक्षरांचं नशीब उघडण्यासाठी 4 अक्षरांची मेहनत उपयोगाला येत असते आणि इथे आपण पाहतोय अगदी दोन्ही टीम्सला मेहनत करावी लागणार आहे. इथे आपण पाहतोय पहिली मॅच वैगावला परास्त करून कुसगाव संघ सेकंड राऊंडमध्ये गेलाय आणि आता चालू मॅचमध्ये करंजोशी आणि अकोशी या टीममध्ये जो जिंकेल तो खेळेल टीम कुसगाव विरुद्ध. हा बॉल फटका फसलाय,
क्षेत्ररक्षक ईस्टर्नच्या पाठीमागे आहेत, पकडतील झेल आणि अगदी आपण पाहतोय अगदी गोल्डन डकचे शिकार होतील. ते पहिला बॅट्समन बाद होतोय, साहिल नावाचं वादळ तंबू आपण मैदानामध्ये पाहतोय. खरं तर इथे ओम साई MTC लाईव्ह यांच्यामार्फत आपण हे सामने पाहतोय. अक्षयजी म्हात्रे फाउंडर आहेत या MTC लाईव्हचं आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व, अतिशय गोड. कारण AP बॉयजची जी APPL झाली त्या स्पर्धेमध्ये मी त्यांच्यासोबत होतो आणि खरं तर सहकार्यातून सर्वांगीण विकास जे त्यांचं सहकार्य असतं ना, खरंच खूप गोड असं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर त्यांचे जे कॅमेरामॅन आहेत आमचे तेजजी म्हात्रे असतील किंवा प्रतीकजी म्हात्रे, त्या दोघांचे आपण कौतुक करूयात. जाऊत मैदानामध्ये. हा बॉल इथे आपण पाहतोय अगदी आता नशिबाने साथ दिले, फटका फसलाय परंतु यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून इथे जातोय नशिबाचा 4-4-4-4-4 चौकार. पाहिलं का पावसाळ्याचं वातावरण झालं होतं, म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडत होता आणि क्रिकेटमध्ये असं असतं, कधी धावांचा पाऊस पडतो कधी विकेटचा पाऊस पडतो. मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए, नसीब बदले या ना बदले लेकिन वक्त जरूर बदलते. पहिलं 2 बॉल काय हाताळले, 2 बॉलवरती 1 विकेट आला आणि तदनंतर नशिबाचा चौकार आला 4 रन. इथे हा फटका चांगला खेळला, हा नशिबाचा नाही तर हा कलाईचा चमत्कार आहे. आणि आपण पाहतोय बॅट्समनच्या बॅटमधून, विशालच्या बॅटमधून चांगला स्ट्रोक, बॅक टू बॅक दुसरा चौकार. काय करा तुम्ही, ज्यावेळी चेंडू मध्ये टीमची धावसंख्या आपण पाहतोय अगदी 8 आकड्यावरती. हा फटका चांगला फटका केलाय, तिथे फक्त हलक्या हाताने सन्मान देण्याचं कार्य केलंय, 1 सिंगल तिथे कंप्लीट केलंय. इथे विनंती आहे वासोळी टीमचे कॅप्टन आणि मालतपूर टीमचे कॅप्टन, जरा आयोजक कमिटीकडे तुमचं कार्य आहे त्यामुळे व्यासपीठावरती या, त्वरित या, लवकरात लवकर या. विनंती आहे मालतपूर टीमचे कॅप्टन आणि वासोळे टीमचे कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण व्यासपीठावरती या. मॅच मध्ये आपण बदल करत आहोत. टीम वासोळे आणि विरुद्ध त्यांच्या मालतपूर असा सामना असेल. दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि ब्लेझर परिधान करा. जसं षटक संपेल तसा आम्ही तुमचा टॉस करू. धन्यवाद. सर्वात मैदानामध्ये 8 धावसंख्या 9 धावसंख्या दफलकावरती, षटकामधला बरं दरम्यानचा पुढचा बॉल. इथे हा फटकवण्याचा प्रयत्न होता, पंचांचं बोट आकाशाकडे वरती गेले. या षटकामध्ये अजून एक विकेट जातोय आणि आपण पाहतोय अगदी विशाल देखील इथे बाद झालेत, माफ करा मनोज देखील इथे बाद झालेत, 2 गडी बाद झालेत. धावसंख्या आपण पाहतोय अगदी 9 या आकड्यावरती. डीजे विनंती या ठिकाणी नेक्स्ट मॅचचा टॉस आपण उडूयात. मालतपूर आणि वासोळे दोन्ही टीमला विनंती, पहा इथे
अगदी दुसऱ्या मॅचचा दुसऱ्या इनिंगचा खेळ चालू आहे, त्यामुळे विनंती लवकरात लवकर मालतपूर टीम आणि वासोळी संघ आपण टॉससाठी या. जवळ मैदानामध्ये 8 धावसंख्या दफलकावरती लागलेली आपल्याला पाहायला भेटते. 41 धाब्यांचा पाठलाग त्या ठिकाणी करायचा होता आणि आता शेवटचे येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये ते बनवायचे आहे. धावसंख्या 32 रन्स. नवीन बॅट्समन आपण पाहतोय अगदी राहुल बनगे आलेले आहेत. खूप चांगले फलंदाज आणि वाई प्रीमियर लीग असेल किंवा बऱ्याचशा स्पर्धा त्यांनी गाजवलेत. 9 धावसंख्या दफलकावरती 41चा पाठलाग करत असताना पहिले 2 सलग चौकार आले, त्यानंतर मात्र एक सिंगल राहुलने काढून दिली, विशालने काढून दिली आणि त्यानंतर मनोजचा विकेट गेलेला आपण पाहिले. 6 बॉलचा खेळ ते संपलाय. टीमची धावसंख्या अकोशी 11ची अगदी 9 आकड्यावरती. दोन्ही खेळाडू डकवरती आउट झालेला आपण पाहतोय. यानंतरच्या नेक्स्ट मॅचचा टॉस आपण उरूयात. मालतपूर विरुद्ध वासोळे. सर स्पीडअप जरा सामना करायचा आहे आपल्याला. आजच्या दिवसामध्ये जवळजवळ 9 मॅचेस खेळवायचे आहेत, त्यामुळे राहुल सर विनंती सहकार्य करायचं, कारण राहुल बनगे हा खेळाडू असा आहे खूप शांत संयमी आणि अगदी टप्प्यात आल्यावरती कार्यक्रम करतो, परंतु गोलंदाज देखील तितकाच ताकदीचा संतोष. इथे आपण पाहतो, मी बोललो होतो अगदी टप्प्यात आल्यानंतर कार्यक्रम करतोय. ते सुपला शॉट खेळलाय आणि इथे आपण पाहतोय अगदी गती होती, त्या गतीला मात्र दिशा देण्याचं काम केलंय. चौकार IED सन्मान्य सकाराम शेठ यांच्या ठिकाणी शुभागमन म्हणत आहे. त्यांचं आपण या ठिकाणी हार्दिक स्वागत करूयात. क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व आणि अतिशय गोड असं व्यक्तिमत्व आहे. 1 बॉल झालाय, पहिलाच बॉल होता षटकामध्ये. आपण पाहतोय अगदी पहिल्याच बॉलवरती राहुल यांनी केलंय. स्वॅग से करेंगे बॉलर का स्वागत. विशाल यांनी केले, माफ करा विशाल. आपण पाहतोय अगदी स्ट्राईकवरती विशालच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार आले. एक चांगले फलंदाज आहेत विशाल. इथे विकेट करण्याचा प्रयत्न होता. इथे आपण पाहतोय अगदी मैदानामध्ये काय होतंय. अकुटपदा चेंडू हतळलाय आणि इथे मात्र हा बॉल येतोय डॉट. थँक्यू सो मच. आपण टॉस करत आहोत टॉस का बॉलच्या व्यासपीठावरती आणि 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा नवी मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर टेनिस क्रिकेटमध्ये असा दुर्मिळ क्षण असेल की 1 गाव 11 या फॉर्मॅटमध्ये आपण ब्लेझरमध्ये कॅप्टनना पाहतोय सकाराम शेठ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूला टीम मालतपूर आहे, दुसऱ्या बाजूला टीम वासोळे आहे. आपण करूया टॉस. कोण मागेल? अगदी मालतपूर या संघाकडून कॉल दिला जाईल. छापा हा कॉल आहे आणि छापा आहे. टीम मालतपूर टॉस जिंकलाय. निर्णय क्षेत्ररक्षण करू. स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? 23चे फर्स्ट टाइम भेटले आहे, त्यामुळे मी आयोजकांचं आभार मानतो. बॅटिंग करायची. किती धावा स्कोरबोर्डती लावाव्या लागतील? 50-60 धावापर्यंत. 50-60 धावा. ब्लेझर घालून टॉस केला जातोय, तुला कसं वाटतंय? नाही, खूप चांगलं वाटतंय आणि फर्स्ट टाइम ब्लेझर घालून मी टॉस उडवतोय. थँक्यू सो मच. टॉसची माहिती आहे. टीम मालतपूर संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच. जवळ मैदानामध्ये आपण पाहतो आज चांगला फटका खेळलाय आणि या षटकामधल्या 4थ्या बॉलवरती आलाय चौकार. पण ऋषिकेश दादा सनसेंचा सन्मान करूयात. जवळ मैदानामध्ये 4 चेंडूंचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19 वरती 41चा पाठला करत असताना षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल 5वा बॉल गोलंदाज संतोष यांचा. हा बॉल फटका चांगला खेळला. इथे पहा अगदी वी फॉर विशाल आणि विशालच्या बॉटमधून सी फॉर क्लासिकल 4 रन चौकार. बॅट्समॅनकडून केली जाते. विशालच्या बॅटमधून आतापर्यंत चौकार आलेत 5 आणि 5 चौकार खेळत असताना 23 धावा त्यांनी वैयक्तिक बनवलेत. अगदी या षटकामध्ये 3 चौकार आलेत. संतोष एक चांगले गोलंदाज आहेत, परंतु त्यांच्या विरुद्ध मोठे फटके खेळलेत. हा फटका इथे फसलाय.
गोलंदाज इथे आपण पाहतोय अगदी हा चेंडू सुरेख हातात होते, परंतु इथे नोमॅस लाईनमध्ये चेंडू पडलेला आहे. एक धाव कंप्लीट केलं, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केलं आहे. या 2 धावेनंतर षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक इथे संपलाय दुसरं. टीमची धावसंख्या अगदी 25 या आकड्यावरती धाव फलक आलाय. आता शेवटची बॉल असतील मैदानामध्ये 12 आणि या 12 बॉलमध्ये बनवायच्या आहेत 16 धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये 9 धावसंख्या आल्या होत्या. त्यानंतर आपण पाहिलं इथे 41 धावेंचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये मागडं षटक आहे, कारण या षटकामध्ये जवळजवळ 16 धावा आलेत आणि आता येणारे बॉल आहेत 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 16 धावसंख्या. 12 बॉल 16 धावसंख्या. असं वाटेल की सहज आकोशी टीम बनवेल, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ चान्स. क्रिकेट हा जडतरचा खेळ आहे आणि बॉलरसाठी हे वाक्य असेल, पर रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका, गती कमी करा पण पुढे चालत राहा, कदाचित पुढची वाट तुमच्यासाठी चांगली राहील. शेवटचे बॉल मैदानामध्ये आपण पाहतो अगदी 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये मैदानामध्ये 16 धावेंची गरज. या मैदानाचा इतिहास जर आपण पाहिला आणि या मैदानावरती 6 बॉल 24 देखील झालेत, 6 बॉल 30 देखील झालेत, परंतु या मैदानावरती बऱ्याचदा 6 बॉल 6 देखील झाले नाही आहेत. त्यामुळे 12 बॉल 16 धावेंची गरज. गोलंदाज ओमकार. पहिलाच बॉल चांगला बॉल या ठिकाणी हाताळलेला आहे. अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र इथे हाताळलं आहे. एक धाव त्यावरती भेटते. आता येणारे बॉल आहेत 11 बॉलमध्ये 15 धावेंची गरज. पण मैदानामध्ये एकता वन मॅन शो विशाल खेळतो आहे, परंतु त्या विशाल नावाचा जो अडथळा आहे त्या अडथळ्याला बाद करण्यामध्ये इथे यश प्राप्त होईल का ओमकार यांना, ते पाहणं खूप गरजेचं आहे. येणारे बॉल मैदानामध्ये जर आपण पाहिले ना, इथे 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये बनवायचे 15. स्वामी विवेकानंद यांचं एक वाक्य होतं, उठा जागे व्हा आणि जोवर ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोवर थांबू नका. इथे आता बॉलर ते करतील का, कारण शेवटचे अंतिम बॉल आपण जर पाहिले तर 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 15 धावसंख्या बनवायची टीम आकोशीला. खरं तर गुरुदत्त कलाक्रीडा प्रतिष्ठान आयोजित रायरेश्वर चषक आपण पाहतोय. पर्व दुसऱ्या या स्पर्धेचं आपल्याला पाहायला भेटते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपये आहे. सन्माननीय रणजितदादा शिवतरे माजी उपाध्यक्ष पुणे जिल्हा परिषद सदस्य, त्यांच्या ठिकाणी आपण हार्दिक आभार व्यक्त करूयात. या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 41,000 रुपये. सन्माननीय श्रीधरदादा केंद्रे पंचायत समिती सभापती बोर पंचायत समिती, त्यांचा पण हार्दिक आभार व्यक्त करूयात. आणि इथे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय 31,000 रुपये अमरजी धर्माजी बुदगुडे सर, अध्यक्ष बोर तालुका भाजपा युवा मोर्चा आणि विद्यमान सरपंच ग्रामपंचायत बावुडिया, तिन्ही मान्यवरांचा पण हार्दिक आभार व्यक्त करूयात. मैदानामध्ये जाऊयात. येणारे बॉल आहेत 11 आणि 11 बॉलमध्ये बनवायचे 15 धावसंख्या. स्ट्राईकवरती आहेत विशाल. चला गोलंदाजाला विनंती सहकार्य करायचं, स्पीडअप करायचं आहे, बराचसा विलंब तुम्ही करताय. 11 बॉल 15ची गरज. हा बॉल इथे खराब आहे. अगदी आपण पाहतोय फुल टॉस बॉल टाकलाय आणि या बॉलवरती अगदी फुल टोल बसून गेलाय. इथे अजून एक फटका खेळला. या बॉलवरती 4 धावसंख्या आणि या 4 धावेनंतर टीमची धावसंख्या आता पुढे सरसवते, फुलते, रुंदावते, आकार घेतला जातो आहे. धावफलकावरती 30 धावा लागलेत आणि आता 11 धावेंची गरज. येणारे 10 बॉल 11 धावेंची गरज. पण चालताना पाऊल, बोलताना शब्द, बघताना दृश्य आणि ऐकताना वाक्य, या चारही गोष्टी काळजीपूर्वक आचरणात उतरवल्या तर जीवनात वादळ निर्माण होत नाही. आणि इथे जर गोलंदाजाने चांगले बॉल हाताळले ना तर बॅट्समनसाठी वादळ निर्माण होईल. हा फटका चांगला खेळला. आडव्या बॅटीने क्षेत्ररक्षक वन बाउन्स अडवण्याचा प्रयत्न करतील. तिथे एक सिंगल घेतल्या आणि या एका सिंगलनंतर टीमची धावसंख्या 31 या आकड्यावरती येते. आता येणारे बॉल आहेत 9 आणि 9 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं नाही ते मैदानामध्ये अगदी 10 धावेंची गरज. 9 चेंडू 10 धावा, 10 धावा 9 चेंडू, हे समीकरण आपण पाहतोय. या षटकामधला दरम्यानचा पुढचा बॉल. 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज ओमकार यांनी आणि हे 3 बॉल हातात असताना त्यांनी 6 धावसंख्या खर्च केलेत. हा बॉल चांगला फटका केला. क्षेत्ररक्षक झेल घेण्याचा प्रयत्न, गचा क्षेत्ररक्षण होत आहे आणि ते आपण पाहतोय. अजून एक खराब फिल्डिंग, चौकार.
चौकानंतर टीमची धावसंख्या आता 35 या आकड्यावरती आली. 6 धाब्यांची गरज आपण पाहतोय अगदी टीम अकोशीला. येणारी बॉल आता मैदानामध्ये आहेत तब्बल 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 6 धाब्यांची गरज. राहुल ऑन स्ट्राईक, इथे बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु अगदी षटकार खेचलाय वाघाची दाढ. फलंदाज राहुल बनके फोडतोय पहाड 6 रन आणि ते मॅच फिनिश केले. या दुसरा सामना जिंकला अकोशी टीमने. अकोशी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि इथे सहभाग घेतला करंजोशी संघ, आपला देखील हार्दिक हार्दिक आभार. ह्यानंतरची आपण नेक्स्ट मॅच लगेच खेळणार आहोत. तत्पूर्वी या ठिकाणी आपण सन्मान करतोय विद्यमान ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत आसरे ऋषिकेशजी यांना विनंती आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. ऋषिकेशजी सनस, ऋषीदादा विनंती आपल्या शुभ सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन आपण ऋषी सरांचा या ठिकाणी